हॅलो फ्रेंड्स, मी दर्शन, स्वागत तुमचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर आज आलो आहे मी मॅचला, म्हणजे वेगळी लीग आहे. आम्ही भूमिपुत्र कलाकार प्रीमियर लीग कुंडवाला मॅच आहेत. आमंद ऑर्गनायझर आहे, आमंदाने ऑर्गनाइज केले. पहिलीच मॅच आहे आमची. बघू आता काय होते. दिने आता कॅप्टन आमचा या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थिती आहे. त्या सर्व कलाकारांचं प्रथमतः मनापासून 4 वाजता बोलवले. 4 वाजता ना आपल्याला. 4 वाजता आलो पण फायदा नाही झाला. काय 6 वाजता आलो, अजून टॉस नाही उडला. पाहायला मिळतोय. त्याचबरोबरीनं उपासना घोसाळकर नाट्य कलाकार यांच्या शुभास्ते देखील आपण पूजन आपल्या सर्वांचे लाडके पापलेटवाली फेम चिंतामणी काका यांच्या शुभास्ते देखील श्रीफळ वाढलं जात आहे. त्याच गुण कलाकार आहेत, म्हणजे सगळ्या क्षेत्रातील सुंदर असतील सगळे कलाकार आहेत. आपण खेळपट्टीवरती जाऊन पूजन करणार आहोत, परंतु तत्पूर्वी आपल्या सगळ्या कलाकारांना सपोर्ट करण्यासाठी आणि ज्या कलाकारांना नृत्य क्षेत्रामध्ये आपलं स्वतःच नाव केलेलं आहे, वेगवेगळ्या ऑर्केस्ट्रा असतील. एक 2 3 4 5 6 7 8 9 आणि मी 10वा. शिवछत्रपती अजून एक बाकी आहे. हा तिसऱ्या पिवला उभी राहिली. गोल 4 चेंज होती. 6 वाजता तर मॅच चालू नव्हती. तिन्ही पिवला आता पहिला वर्ष आहे ना. वेगवेगळ्या पिवला आहे. ठीक आहे. लोकनेते दिवंगत दिबा पाटील साहेबांचा आणि कॅप सगळ्यांनी काढून घ्यायचे. कॅप असते आमचा कॅप्टन पापलेटवाली फेम आपल्या जागा पाहिजे ना. चिंतामणी काका ऑल द बेस्ट. आपण अस्ती मारो. आपण शुभेच्छा असेल आपण अरे विसरू नका, मॅच आहे मॅच. काहीतरी आग्रेशन दाखवा. आमंदा मुख्य आयोजक. ज्येष्ठ श्रेष्ठ कलाकार असतील. नाही कालच्या मॅच बघले ज्या लास्ट पर्यंत भाई कडक मॅच झाल्या. डीपी फायटर्स हेड्स रश्मिता पोपेटर, रश्मी मेडेकर, जरा इकडे या. पैशाली म्हात्रे काही दिसत नाही, तेल पण नाही. बॉलिंग शुभेच्छा द्या. आज होणाऱ्या या भूमिपुत्र कलाकार या स्पर्धेला म्हणजे तिकडच्या मास सगळ्यांना माझ्यातर्फे वेसावकरांच्या वतीनं खूप 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 शुभेच्छा. आज मला सांगावं क्षेत्ररक्षक करताना असेल जो पाहता क्षेत्रातील पुढला बॉल चांगला फटका पाहू शकाल. मात्र लॉंग ऑनच्या रिझल्ट मध्ये सीमा रेषा पलीकडे 6 धाब्यासाठी गरजेदार षटकार करतोय. सीपी दादा म्हणजे तेजस पाटील यांना विनंती करेन की आपण हा शुभ सन्मान घेऊयात. हा सन्मान आहे या प्रीमियर लीगचा. पहिल्याच मॅचला 50 मारले. कसं वाटतंय? बरोबर होता म्हणून मारली, नाही तर माझी नसती. बॉलिंग कशी घडली? बॉलिंग एक नंबर. तो लास्टचा बॉल खराब पडला म्हणून नाही का एकत्र नसतीवरला. आपल्या टीमची सगळी मस्त बॅटिंग मस्त झाली, बॉलिंग मस्त झाली, फिल्डिंग मस्त झाली. तुम्हाला वाटतं? चांगला फटका लॉंग आउटच्या रिझल्ट मध्ये टीमला जाईल. पहिल्या विकेटचा बदल पहिला झटका मिळेल तो पहिल्या आपल्या विसर्जनाला पहिल्या विकेटचा बदल वाईल्ड कार्ड एंट्री. आपणच फायनल जाऊ. वाईल्ड कार्ड आहे ना, आपण फायनल जाऊ. एक मॅच जिंकलो आम्ही. पहिली ती आली आमची बॅटिंग होती. दिनेशाने 50 मारली. टार्गेट होता 85 टार्गेट होता. आमची पोरं मस्त करून गेली. आता कोण कसं काय यांचा 6 टीम आहेत. 6 टीमांच्यात कसं काय लॉट आहे ते आपल्याला माहित नाही. विनरचं काय करणार आहेत, लुजरचं काय करणार आहेत तुम्हाला सांगतो नंतर. तुला काय वाटतं तुमच्या टीम चालू आहे ना आता?
तुमच्या काय टीम नाही जरा तालमेल जरा जुळला नाही, नवीन पोरं होती, अनोळखी होती, त्याच्यामुळे जरा गडबड झाली. आणि तू असताना धाकड फलंदाज असताना कसं काय असं Practice नाही झालं सध्या प्रॅक्टिस नाही. आणि तुमच्यासारखी टफ टीम आम्हाला सुरुवातीलाच भेटली. तिथून आम्ही जे बॅकफुटला गेलो तिथून परत आम्ही परत वर आलोच नाही. आणि काय सांगू आता तुला चल चांगली गेम आहे तुमची, आम्हाला अशी अपेक्षा तुम्ही जिंकाल म्हणून. आता बघू तुझ्या आशीर्वाद 100% जिंकू 100% जिंकाल, 100% ऑल द बेस्ट. आता मस्त आम्ही सेकंड मॅच आमची कुठली टीम आहे काय माहिती नाही. टॉस जिंकलो, टॉस घेऊन बॅटिंग घेतली. आमचा ओपनर प्लस कॅप्टन. बघू आता जवळजवळ 4 ओव्हरला 50 रन करायचा प्रयत्न करू. जी बॉलिंग पण चांगली, फिल्डिंग चांगली आहे. बघू आता कसं कॉन्फिडंट होते. चलो पुढच्या मार्कवरती आपल्या षटकांची चेंडूची फेकी करतोय, खेळते मात्र दर्शन. ह्यावरचा चेंडू बघा डोळ्यामध्ये शॉट मारलाय आणि जाता मात्र सीमा पार येतोय. पाहायचंय तुझे सुरेख त्यांच्या अनुमानात पंचांनी मात्र पुन्हा एकदा घोषित केलाय. नो बॉल येतोय, उंची असलेला मात्र फटका जातो मात्र सीमा पार चौकार. दरम्यान शेवटचा चेंडू आहे रुपेशचा. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा षटकार येतोय. पंच सांगतात की हा येतोय षटकार. अंकुश ठाकूर पहिला बॉल, चांगला फटका पाहू शकाल. आडव्या पट्ट्याने केला प्रयत्न स्वतःच्या फॉलोमध्ये झेल टिकलाय. पहिल्या विकेटला बदल, पण बाटा डावकर त्याचा फलंदाज आणि शिकवतील हा पुढला बॉल. चांगला पट्टा कार्पेटच्या समोर सजवण्यात सोप्या पद्धतीचा क्षेत्रक्षेत्रातून चेंडूला उचली बेगीपर्यंत येथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावेचा आपण पाहतात. फायटर्स त्या संघाचा जास्तीत जास्त बीद मात्रेकडे लक्ष असेल. पुढे एकदा गोलंदाज दर्शन पाटील शक्यतील पूर्ण बॉल बेगीन. सुंदर बॉल, फलंदाजी बाट अगोदर त्यानंतर षटकार पाहिले तोच वेद मात्रे करायचे आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा गोलाच्या मार्कवर आपण पाहता दर्शन पाटीलला. हाताचा चेंडू पटका उचललाय, क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत मात्र चेंडू रिमस लँड मध्ये पडतोय. एकदम कम्प्लीट झाली, 3 क्षेत्ररक्षक मध्ये गज मारली आणि ते पाहता पाहता 2 धाव संख्या कम्प्लीट झाल्या. आणि या 2 धावेच्या मदतीने पुरस्कार भेटली बाई. दर्शन पाटील. चलो अभी तीर्थ पडलेला आहे. तर पहिल्या चेंडूवर पहिली सफलता प्राप्त करतोय गोलंदाज आमची मस्त गेली. सूरज गरजच्या सर. पहिल्या सरांना कोण चेंडूवर ओळखत नाही. प्रहार मारायचा होता, परंतु इथं मात्र काय बोलता? झटका बसला. तुमचा काय झाला मॅचचा काय आला? दोन्ही मॅच हरले, बॅटिंग नाही दिली, बॉलिंग नाही दिली, त्यामुळे हरले. तुम्ही मला भेटले ना म्हणून हारले. तुम्हाला भेटले असते ना बॅटिंग बिटिंग बॉलिंग 100%. तुम्हाला भेटलेच नाही बॅटिंग बॉलिंग 100% तुम्ही जिंकले असते. हा सांगा आपल्या कसं दाखवलं असतं. तुम्ही बोलते तू करतोस ना टाकू कोणाला जाते चल बाय. आणि खरं तर आमच्याच टीमला या ठिकाणी 5 मिनिटे अर्थातच आराध्य फायटर आणि बाय टीमला मात्र बाय बाय. कसं वाटतं पहिल्याच वर्षी तुम्ही फायनलला गेलो आपली टीम, कसं वाटतं तुम्हाला? खरं सांगायचं तर आज माझी ड्युटी होती कंपनीत. मला बोलू ही प्रीमियर लीग खेळायची आहे, आयुष्यभर ड्युटी करायचीच आहे. पण यो वेगळा एक अनुभव असते आणि विदाऊट प्रॅक्टिसची उतरलोय. वर्षभर प्रॅक्टिस तुमच्या बॉलिंग मुळे आपण ती आधीची मॅच जिंकलो. विदाऊट प्रॅक्टिसची उतरलेलो आहे, कारण 2 वर्ष मी प्रॅक्टिसला जातच नाही, वेळच नाही. कारण नुसतं मॅचेस, कॉमेंट्रीज, गाणी चालूच आहे मला, त्याच्यामुळे मला वेळच नाही भेटत. विदाऊट प्रॅक्टिसची खेळलोय. आता कसं असतं प्रीमियर लीग अजून 10 वर्ष होईल, 15 वर्ष होईल, पण जो पहिल्या वर्षी चॅम्पियन होईल ना त्याचं नाव काढलं नक्कीच. बरोबर आहे का नाही? बघू आता आपण ट्राय करू शकतो. 100% आपण पूर्ण 100% द्यायचं आहे फायनलला. काय पण होऊ दे, पहिल्या नंबर साठीच खेळायचं आहे आपल्याला. कारण पहिले ट्रॉफीवर आपलं नाव आलं पाहिजे, बाकी काही असो. आता यांची फायनल आमची सगळं टॉस लागला. संघांमध्ये लढत ओनर प्लस कॅप्टन. कॅप्टन आता मला दिले कॅप्टन. हेड्स हेड्स चौकार आली सगळ्याची तपासणी 8 आकड्यावरती. डीपी फायटर्स असंख्य आपण पाहता प्रथम फलंदाजी करताना वावा आणि नक्कीच आपल्याला पाहायला मिळते शेवटची मॅच. आता चेंडू आणखी एक उत्तर पाहू शकाल. गलत्यांवरती गलत्या पुढला बॉल, चांगला फटका पुन्हा एकदा पाहू शकाल.
चौथ्या चेंडूवरती चौथा चौकार येईल का? प्रतीक ठाकूर पहिला बॉल प्रत्येक कोहलीकडे जातो. सुंदर क्षेत्ररक्षक काय म्हणणार प्रतीक कोहलीबद्दल? प्रतीक कोहली बॅडमिंटन खेळायला आले का काय इकडं? दर्शन पाटील सामोरे फलंदाज अमर म्हात्रे तिथे जावेचा टार्गेट दुसरा वाला पाहू शकाल मात्र इथे सुंदर जलदीपला पहिल्या विकेटचा पतंग अमर म्हात्रेला नक्कीच भोपड्यावरती परतावा लागेल. शिंद्यावर नंदलाल प्रतीक कोहली आणखी एक विकेट नाही. इथे मात्र आम्हाला वाटलं होतं असा पडतो इथे तुझ्यात करतील पुढला बॉल. अरे बाबा ए आता तुम्ही करा तसा. हा जाऊ दे पुढं जाऊ दे. काय चाललाय काय? अरे 3 धावा काढल्या लवकर घ्या. रनिंग बिटू एकदम जबरदस्त. दिगंबर काका मात्र आज मात्र गाजर हलवा खाऊन आलेला आहे. शिकवलेला पुढला बॉल सुंदर बॉल फक्त आणि चेंडूवरती वेग आणि वेग पाहायला मिळाला. वन साइड फायनल वन साइड मुख्य बॅटमॅन बक्षीस भरपूर उशीर झाला. तुम्हाला बोललेलो मी महाराष्ट्राचा चॅम्पियन होता. पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हीच उचलणार. सेकंड तुम्ही उचलले अगोदर घोषित केलं. काय बोले मनाची पण मनस भरण आया यूपी बिहारन परप्रांताची कौऱ्याईल जेल कौऱ्या लुटून जेल कर्यांचं आम्ही राज आम्ही मुंबईचं राज दर्या दिलाच राज आम्ही मुंबईचं राज दर्या दिलाच राज शुभेच्छा. आरती होतच असते पण आपल्याला पुढे सुद्धा सर्वांना एकत्र राहायचं एकत्र काम करायचं आहे. आम्हाला एकत्र गायचं स्वागत करायचं. सोसायटी बघली नाही त्यावर सोसायटी अंगाव आहे. चल 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 का गाना सुनाव. गणपती बाप्पा थँक्यू. हॅलो पहिल्यांदा तर धन्यवाद अमन वास्कर. अगदी सुंदर आयोजन झालं आणि या आयोजनामध्ये मला संघमालक म्हणून मी भूमिका पाहिली. त्यानंतर मिळाली त्यानंतर एवढ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये पोल्ट्रीबॉलचे खेळाडू आमच्या संघामध्ये भरपूर होते. आमच्या 4-5 जण खेळाडू पोल्ट्रीबॉलचे होते. त्यांनी चांगलं आयोजनाचंही कारण एका संघ जिंकत नाही. सर्वांची मेहनत होती आणि सर्वांच्या मेहनतीमधून इथे पोहोचलो आणि आमचा संघ चॅम्पियन झाला. त्यामुळे सर्वांचं मनापासून आभारी आहे. धन्यवाद. तुम्ही सर्वांचं आभार मानलं की तुम्ही एकट्याने मिळत नाही. 11 जणांची एकी 11 जणांना संघर्ष आणि 11 जणांना होता. संघ नसता तर मी नसतो. संघाची मेहनत अशी सायकल भरली अशी जुगाड करायला लागतो आम्हाला. तुला काय वाटतं म्हणजे सिरीज अशी पहिल्यांदा भेटली की काय? पहिल्यांदा 2-3 कूलर घेतलेले पण सायकल म्हणून पहिली सिरीज भेटली आपल्याला. पण आपला फ्रीज होता थोडासा पण थोडक्या कारणाने होता आपल्याला. पण सायकल आणि 5,000 भेटले त्याला कव्हर केलं. पण आपल्याला फ्रीज भेटला असता का काहीतरी अजून कारण लीग भरपूर खेळतो पण पहिल्यांदा या लीग मध्ये काहीतरी आपल्याला भेटलाय. तू पहिली मॅच खेळलाच तसा ना. वन साइड खेळला वन साइड पहिली मॅच. तुझा प्रेम आणि तुझा आशीर्वाद तू आता टिकून म्हणून खेळलो. नाही रे बाबा नाही.
अशा रीतीने कलाकार प्रीमियर लीग भूमिपुत्र कलाकार प्रीमियर लीग संपली आणि आम्ही म्हणजे पहिलाच वर्ष होता आणि पहिल्याच वर्षी आम्ही चॅम्पियन झालो. भारी वाटला. तिने झाला सिरीज भेटली. सिरीजला फ्रीज होता पण काही कारणामुळे फ्रीज चेंज झाला आणि एक सायकल आणि 5,000 रुपये कॅश असे प्राईज भेटलं त्याला. आणि काय रनरअपला पण काहीतरी 20,000 दोन्ही नंबरला 20,000 होतं असं काहीतरी होतं. ठीक आहे, मस्त आयोजन होतं, चांगलं आयोजन होतं. एकट्याने केला होता, भारी वाटला. आणि आमच्या पोरांचा खेळ पण मस्त झाला. आणि काय बोलतो काही थोड्या चुका झाल्या पण त्या ठीक आहे. एवढं मोठं आयोजन करणं काय ते थोड्यावर चुका होतं तो विषय लांब राहिला. पण आयोजन एक नंबर होता. असं एकट्या म्हणजे एका माणसाने एवढं मोठं आयोजन करणं खाऊ काम नाही. आणि पुढच्या वर्षी अजून भारी होईल आयोजन नक्कीच. आणि पहिल्या वर्षी झाली ही लीग पहिल्या वर्षी झाली आणि पहिल्या वर्षी आम्ही चॅम्पियन झालो. आता भले किती येऊ दे चॅम्पियन, किती पण जण किती पण लगातार हॅट्रिक मारू दे चॅम्पियनची, पण जो पहिली जो ट्रॉफी जिंकतोय किंवा पहिला जो नंबर मानतोय किंवा पहिला जो सीझन गाजवतोय तोच कधी पण लक्षात राहतोय. दिनाची बॅटिंग होती वन साईड एकदम क्लास केला. आणि आमची बिल्डिंग पण ते काका होते. काकाचं काय विवेक म्हणजे विवेक काका होते, दादा काका म्हणजे काकाच बोलता. त्यांची बॉलिंग एवढी भारी होती ना, एक नंबर बॉल टाकली. वाटत पण नव्हतं असं की 2 वर्ष त्यांचं गॅप आहे. 40+ होते ते बोलतात कामानिमित्त त्यांना खेळायला भेटत नव्हता. पण त्याही जी बॉलिंग टाकली ना, आजकालच्या यंग पोरांना पण लाजवेल अशी बॉलिंग टाकली. भले ते कलाकार असले म्हणजे कलाकार असले असा मोठा प्लेअर नसेल पण शेवटीला अचूक टप्प्यावर टाकणं बॉलिंग खाऊ नये. हल्ली आपण जरी आता माझं जरी झाला तरी मला तरी कधी कधी नाही पडत बॉल, कधी कधी उलटच पडतो की त्यांच्याकडून एक पण असं बिमर नाही किंवा एक पण असं ओव्हर स्टेप नाही किंवा एक पण असं फालतू बॉल पाडला नाही किंवा त्याची छक्का खाला ना. असं चांगली बॉलिंग टाकली एकदम. 3 मॅचला एक नंबर बॉलिंग टाकली. चलो आता इथं एवढा बोलून सगळं करतो ब्लॉग एंड. असाच सपोर्ट ठेवा आणि आपले सबस्क्राईब वाढवा जराशे. चलो बाय.